गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आहे ना, आपण अशा विषयावर बोलणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, कधी कधी एवढा अपमान सहन करावा लागतो, कधी कधी एवढ्या वाईट प्रसंगांना सामोरे जावं लागतं ना, की मनुष्य मात्र हातबळ होऊन जातो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये किती जरी कष्ट जरी आले, किती जरी भलं मोठं संकट जरी आलं, तरी त्याला अजिबात घाबरू नका। जर तुमच्या या वैखरीमध्ये नामस्मरण असेल, पूर्ण जीवनामध्ये नामस्मरण रूपी ही ऊर्जा आहे ना, मनुष्याला कधीच खाली पडून देत नाही। तुमच्या जीवनामध्ये ती ऊर्जा एक चैतन्य निर्माण करत असते आणि ते चैतन्य निर्माण करण्याचं काम आहे ना, हे समर्थ विचार करत असतात। म्हणून आपल्याला दरवेळेला सांगण्यात येतं ना, की मनुष्यानं उपासना करायला हवी, मनुष्यानं श्रवण करायला हवं। कारण आपल्या जीवनातील जे काही प्रश्न असतात ना, ते आपोआप सुटून जातात। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट प्रवृत्तीची लोकं असतात ना, ज्यांना नुसतं पाहिलं ना तरी आपली तळपायाची आग मस्तकाला जात असते। त्या लोकांचं कामच असतं सतत दुसऱ्यांचा अपमान करायचं, सतत दुसऱ्याला टोमणे मारायचे, साध्या सुध्या माणसाचं छळून त्याचं जीवन नकोसं करायचं। आपल्या हलव्या मनाला या लोकांचे आहे ना, अपमान वाईट बोलणं खूप त्रासदायक वाटू लागतं ना। काय करू की काय करू नये असं वाटू लागतं। अशा वेळी नुसतं शांत राहिलं तरी ते अजून चढून बसतात आणि प्रत्युत्तर दिलं ना की गैरसमज आणि भांडणं वाढतात। मग नक्की मनुष्यानं करावं तरी काय? म्हणून मग अशा लोकांना आहे ना, एकदाचा चांगला धडा शिकवण्यासाठी योग्य पद्धत जर आपण वापरली ना, तर धमकी देणं किंवा वाद घालणं हा काही उपाय असतो का बरं? अजिबात नाही। पण स्वतःची धमक दाखवणं हा मात्र नक्कीच उपाय असू शकतो। सर्वात अगोदर जे स्वतःच्या आयुष्यामध्ये नाराज असतात, तेच दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात ना, एक गोष्ट लक्षात घ्या, अपमान करणाऱ्या व्यक्तींना थांबवण्यासाठी तुमची शांतता, आत्मविश्वास आणि कडक भूमिका ही महत्त्वाची ठरत असते। स्वतःला बदलून नाही, पण तुमचे विचार बदलून, तुमची ठाम भूमिका दाखवून तुम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ शकता। म्हणजे आज आपण म्हणजे आपला शत्रू समजा, किंवा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणाऱ्या व्यक्ती समजा, त्याला आपण कशा प्रकारे आपण धडा शिकवू शकतो ना, ते आपण पाहूया। पहिली गोष्ट म्हणजे शांत राहा। बघा, शांत राहा म्हणजे पण ही कमजोरी समजू नका, तुम्हाला बघूनच त्यांची तंतरली पाहिजे। शांत राहणं म्हणजे घाबरून जाणं आहे का? घाबरून गप्प बसणं आहे का? तर अजिबात नाही। तर विचार करून बोलण्याची ताकद आहे। अपमान करणारी व्यक्ती तुमची प्रतिक्रिया पाहत असते, एक प्रकारे ते तुमची मज्जाच घेत असते ना। तुम्ही घाबरलात, चिडलात की त्यांना मजा येते। अशा वेळी काय करा, शांत राहून त्यांच्याकडे पापण्या न पाडता सरळ बघत राहा, काहीच बोलू नका। तुम्हाला असं पाहिलं ना, तर समोरचा आपोआप अस्वस्थ होईल। शांत राहून थोड्या वेळानं एखादं वाक्य स्पष्टपणे ठामपणे बोला, की त्याचा परिणाम जास्त होतो। हे जे तुम्ही बोलताय ना, ते बोलणं योग्य नाही। एवढं साधं वाक्य ठणकावून बोललात ना, तर ते समोरच्याचे डोळे उघडू शकतात। म्हणजे तुमची शांतता
आणि रोकटोक नजर तुम्हाला अधिक मजबूत दाखवत असते. लोक शांत लोकांना जास्त घाबरतात ना, कारण त्यांची प्रतिक्रिया कधी काय असेल ना हे सांगता येत नाही. इथे स्त्रियांना सांगणं आहे, कारण जास्त अत्याचाराची भूमिका आहे ना ती स्त्रियांच्या बाबतीमध्ये घडत असते. आपल्या समाजामध्ये नवे तर या कलियुगामध्ये एवढ्या अत्याचार वाढलेले आहेत ना. बघा, स्त्री कुणालाही न सांगता त्या अत्याचार गिळून घेते. पण अजिबात गप्प बसू नका. जर तुमच्यावर कोणी जास्त जबरदस्ती करत असेल तर लगेच कुणाला तरी सांगा, त्यावर उपाययोजना करा. जर तुम्ही ते सहन करत राहिलात ना तर ते अजून वाढत जातं. आणि या राक्षसरूपी मनुष्याला आपण हा चांगला धडा शिकवायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या अत्याचार का वाढतात बरं? त्याला कारण आहे की आपण ते सहन करतो. पण हे सहन करून चालणार आहे का बरं? अजिबात नाही. आज जरी आपण विचार केला ना की बघा, समाजामध्ये लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, हे होतं का? कारण ही मनुष्याची मानसिकता आहे. म्हणून या मानसिकतेवर संस्कार निर्माण झाले तर हे सर्व काही बंद होईल. पण मनुष्य मात्र संस्कारिक जीवन जगायला बघत नाही. त्याला नुसतं क्षणिक जीवन हवं आहे, पैशांनी भरलेलं जीवन हवं आहे. मग आपल्या जीवनामध्ये भगवंताची आवड निर्माण होईल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने भक्ती मार्गामध्ये यायला हवं. मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करायला हवं. पण मनुष्य इकडे वळतो का बरं? कधीच वळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, आपल्या जीवनामध्ये जर आपला अपमान होत असेल तर तो अपमान कधीच सहन करू नका. त्या मनुष्याला आपण चांगला धडा शिकवायला हवा. पण जर संस्कारामध्ये राहून जर धडा शिकवायचा असेल तर हे मार्ग आम्ही सांगत आहोत ना, हे मार्ग तुम्ही अवलंबले पाहिजे. बघा, समोरचा व्यक्ती आहे ना तुम्हाला कमी लेखतोय असं वाटलं तर त्याच वेळेला बोलून मोकळे व्हा. त्याचा प्रत्येक शब्द मनात ठेवू नका, नाहीतर नंतर तुम्हालाच त्रास होत राहतो ना. म्हणूनच शांतता म्हणजे तुमचा सन्मान टिकवणं. तो कधीच गमावून देऊ नका. कोणी वाईट बोललं, अपमान केला, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 2 मिनिटे थांबा, खोलवर श्वास घ्या आणि नंतर उत्तर द्या. आता बघा, एकदाच काय ते स्पष्ट आणि ठाम बोला. म्हणा त्यांना, मला मान्य नाही, यापुढे मी सहन करणार नाही. कधी कधी लोकांना ते काय करतायत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतोय ना हे जर सांगितलं नाही ना तर त्यांची मगरुरी अजूनच वाढत जाते. म्हणून एकदाच ठामपणे बोला. नम्र पण कडक आवाजामध्ये सांगितलं की ते मर्यादा ओलांडत आहेत तर ते त्यांच्या कायम लक्षात राहील. तुम्ही असं बोलू नका, हे योग्य नाही, माझा अपमान मी सहन करणार नाही. अशा वाक्यामध्ये जबरदस्त ताकद असते. आपल्याला काय आवडतं काय नाही हे स्पष्टपणे सांगितलं ना, तर काय नाही हे स्पष्ट सांगितलं की समोरचा बोलताना 2 वेळा विचार करतो. जास्त बोलायचं नाही, एकदा जोरदार बोलायचं. तुमचं बोलणं आत्मविश्वासपूर्ण असेल ना तर समोरचा माणूस नक्कीच तुम्हाला सिरियसली घेऊ लागेल. तुम्ही स्वतःची कदर करता हे समोरच्याला दिसलं पाहिजे. म्हणजे स्पष्ट बोलणं हा दुसरा महत्त्वाचा धडा आहे. रोखठोक बोलायला सुरुवात करा. म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे अपमान करणाऱ्यांकडं जास्त लक्ष देऊ नका. म्हणजे काय बरं? म्हणजे काही लोकांचं कामच असतं ना दुसऱ्यांना चिडवणं. ते जिथे जातात ना तिथे टोमणेच मारतात, कारण त्यांना तसं करण्यामध्ये मजा येत असते. म्हणजे लोकांना त्रास झाला ना की यांना आसुरी आनंद मिळतो. तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं की त्यांचं उद्दिष्ट साध्य होत नाही, ते जिंकतातच ना. म्हणून लक्ष न देणं हा सर्वात मोठा धडा असतो त्यांच्यासाठी. बघा, ते बोलत राहतात पण तुम्ही तुमचं काम करत राहिलात की त्यांना मजा येत नाही.
मनाने मजबूत राहा. अपमान करणारे लोक तुम्हाला दुखवण्यासाठी बोलत असतात, पण तुम्ही जर दुखवलाच नाही तर त्यांची मेहनत वाया जाते. तुमचं मन शांत ठेवा, तेच तुमच्यासाठी उपयोगी आहे ना. तुमच्याकडे जास्त लक्ष द्या, इतरांकडे कमी द्या. अशा लोकांना दुर्लक्षित करणं ते योग्यच असतं ना. बघा, हत्ती जातो तेव्हा कुत्रे भुंकतात. हत्ती त्यांच्याकडे लक्ष देतो की नाही, की तुम्ही सुद्धा अशा भुंकणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. म्हणजे तिसरा उपाय हा खूप उपयोगी ठरतो. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये किती जरी बलाढ्य मोठा शत्रू असेल ना, जर त्याला आपण प्रत्युत्तर दिलं तर त्याचं सुद्धा प्रत्युत्तर घेतं. म्हणून शांत राहून निर्णय घ्या, तुमच्या जीवनामध्ये तो उपयोगी पडणार आहे. आता चौथी गोष्ट, तुमचा स्वाभिमान दाखवून द्या. तुमच्या वागण्यातून, कठोर शब्दातून नाही. बघा, आपला स्वाभिमान आहे ना, तो आपल्या वागण्यातून दाखवून द्यायला हवा. नुसतंच वैखरीमध्ये शिवीगाळ करण्यात यात मजा आहे का बरं? अजिबात नाही ना. म्हणून तुम्ही बोलून म्हणालात ना की मी स्वाभिमानी आहे, तर लोक हसण्यावारी घेतात. पण तुमच्या वागण्यातून दिसणारा स्वाभिमान आहे त्यांना लक्षात घ्यावाच लागतो. म्हणजे तुमची चाल, बोलणं, आत्मविश्वास हेचा अपमान करणाऱ्या लोकांसाठी प्रत्युत्तर असतं ना. जरी तुमच्या मनामध्ये द्विधा विचार आले, जरी घाबरल्यासारखं वाटलं, विचलित झाल्यासारखं वाटलं, तरी चेहऱ्यावरून तसं अजिबात दाखवून देऊ नका. तुम्ही स्वतःला कमी समजलात ना, तर जगही तुम्हाला तसंच समजू लागेल. म्हणून लोक अपमान करतात कारण त्यांना तुमची भीती वाटत नाही. ते तुम्हाला हलक्यामध्ये घेतात. तुम्हीच तुमचं वागणं आहे, तुमचं बोलणं असं ठेवा की समोरच्यानं बोलताना 2 वेळा विचार केला पाहिजे. तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात केला, बघा की जगसुद्धा तुम्हाला महत्त्व देऊ लागतं. पण तुम्ही जिथे बसता, जिथे उभे राहता, तिथे तुमचा आत्मविश्वास जाणवायला हवा. म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा घरी तुमची भूमिका ठाम ठेवत जा. कधी कधी होतं काय की लोकांची मजल तेवढीच असते ना जितकी तुम्ही त्यांना परवानगी देता. तुम्ही स्वतःला सन्मान दिलात ना, तर लोक नाईलाजाने का होईना तुम्हाला सन्मान द्यायला सुरुवात करतील. स्वाभिमान नेहमी कृतीत असावा. समोरच्या व्यक्तीला वाटलं की याला कमी लेखू नये, म्हणजे तुम्ही जिंकलात. तुमची किंमत तुम्हीच ठरवता. म्हणजे हा चौथा उपाय आहे ना, तुमच्या मनुष्याचा कणा मजबूत करत असतो. म्हणून हा जीवनामध्ये चौथा उपाय तुम्ही अवलंबला पाहिजे. आता आपण 5वा उपाय पाहूया की त्यांच्या बोलण्याला त्यांच्या समोरचा आरसा दाखवा. अजिबात घाबरू नका. म्हणजे अपमान करणारी व्यक्ती आहे ना, बहुतेक वेळा स्वतः अजिबात परिपूर्ण नसते. म्हणून त्यांनाही आरसा दाखवायला हवाच ना. त्यांना त्यांच्या चुका दिसाव्यात. म्हणून त्यातलं सत्य विनोद बुद्धीने सांगा. बघा, लवकर यायला कोण सांगतंय? तुम्ही स्वतः वेळ पाळत नाही, मग मला का त्याच वेळेवर बोलवता बरं? असं हसत हसत एकदा म्हणून तर बघा. वाक्य खूप साधं असतं, पण समोरच्या व्यक्तीला हलकासा धक्काच बसतो ना. त्यांना कळतं की उगाच्याला दाबून ठेवण्यात अर्थ नाही. त्यांना त्यांचे दोष दाखवले ना, तर ते बरोबर शांत होतात. मात्र त्यांना आरसा दाखवताना वाद घालू नका. फक्त विनम्रतेने वास्तव सांगा, तेच उत्तर त्यांना जास्त लागेल. म्हणजे इतरांवर बोट ठेवणाऱ्यांना एकदा स्वतःचे दोष दिसले ना की ते थोडे मागे हटतात. हा 5वा उपाय करताना त्याला भांडणच किंवा वादाचं रूप मात्र अजिबात देऊ नका. म्हणजे चुकीचं काही न करता योग्य धडा शिकवा. पुढची गोष्ट म्हणजे कोणी कितीही अपमान केला ना की अगदी काही झालं तरी मेहनत करणं सोडू नका. तुमचं यश हे त्यांना सर्वात मोठं उत्तर आहे. मग बघा, त्यांची तोंडा अशी आपोआप बंद होतील ना. जी लोक सतत अपमान करतात त्यांना तुमची प्रगती झालेली अजिबात बघवत नाही. तुमची प्रगती केली ना की
की त्यांना पोटामध्ये दुखू लागतं आणि मग ते तुमच्या मार्गामध्ये वेगवेगळ्या अडचणी आणू लागतात. या अडथळ्यांची शर्यत आहे, ही पार करताना तुमची दमछाक होते, हे मान्य आहे ना. पण जेव्हा तुम्ही यशाला गवसणी घालता तेव्हा मात्र यांचा सूर आपोआप बदललेला असतो. कारण यशानं तुम्ही शब्दांशिवाय उत्तर दिलेलं असतं. तुमचं शिकणं, तुमची मेहनत, तुमच्यामध्ये झालेला बदल, तुमची वाढ, हे सगळं त्यांना खूप दुखवतं. पण आता ते काही करू शकत नाही. तुम्ही करून दाखवलं ना की त्यांचा उपवास आपोआप संपतो. लोक तुमचं यश पाहून गप्प बसतात, कारण यशासमोर कुणाचं काहीच चालत नाही. तुम्ही स्वतःला रोज थोडं सुधारत राहा. आज तुम्ही शांत आहात ना म्हणून लोक बोलतात, पण उद्या तुम्ही वर गेलात की तेच लोक सल्ला मागत तुमच्याकडे येतील. म्हणजे तुमच्या मेहनतीमध्ये सर्वात मोठी ताकद आहे ना. समोरच्यानं तुम्हाला कमी लेखलं तरी तुम्ही स्वतःला कमी समजू नका. म्हणजे अपमान करणाऱ्यांना तुमचं यश हे मोठं उत्तरच असतं ना. म्हणून पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही मनामध्ये राग ठेवू नका. जर तुम्ही मनामध्ये राग ठेवलात ना तर तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जीवनामध्ये त्रास निर्माण होतो. स्वतः माणूस चिंतेमध्ये जातो आणि जो चिंतेमध्ये जातो त्याच्या जीवनामध्ये समाधान टिकतं का बरं? कधीच नाही. म्हणून ही बदला घेण्याची वृत्ती आहे ना ती अतिशय वाईट असते. हा त्रास तुम्हालाच आतून जाळत असतो ना. म्हणून अपमान झालं की राग येणं स्वाभाविक आहे, प्रत्येकाला येतो. पण तो सारखा मनात ठेवला ना की तुम्हालाच त्रास होऊ लागतो, समोरच्याला होत नाही. म्हणून रागाने निर्णय घेतला की आपल्या चुका वाढू लागतात. मनातून त्या घटनेला सोडून द्या, त्यानं तुम्ही मोकळे व्हाल ना. खरी ताकद म्हणजे मन स्वच्छ ठेवणं आहे. म्हणजे तुमचा राग कमी झाला ना की त्यांना द्यायचं तुमचं उत्तर जास्त पक्क झालेलं असतं. म्हणजे समोरच्याला वाटेल तुम्ही कमजोर आहात, बोलत नाहीत, पण प्रत्यक्षात तुम्ही अधिक शक्तिशाली होत असताना. म्हणून राग न ठेवता तुम्ही जे बोलता ते अधिक प्रभावी असतं. म्हणून राग तुम्हाला खाली खेचतो, पण शांतता वर घेऊन जाते ना. काय ऐकायचं, काय सोडायचं, मनाला किती त्रास करून घ्यायचा हे ठरवण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे जगात काही लोक कधीच बदलत नाही. तुम्ही देखील त्यांच्या नादाला लागून स्वतःला त्रास करून घेऊ नका. चिखलात दगड मारलाच ना तर चिखळा आपल्यावरच उडणार, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांवर आहे ते जास्त लक्ष केंद्रित करा. म्हणजे अपमान करणारी वायफळ लोक हे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असतात का बरं? अजिबात नाही. म्हणून अगोदर लोकांना ओळखायला शिका. जोपर्यंत आपला हितचिंतक कोण आहे ना, आपला सारथी कोण आहे हे मनुष्याला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतसुद्धा नाही. म्हणून आयुष्यामध्ये आपण श्रवण का केलं पाहिजे बरं? आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं आपल्याला श्रवणामध्ये मिळत असतात, पण मनुष्य मात्र श्रवणच करत नाही. मग अधोगतीला प्राप्त होतो ना. म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाची जी लोकं आहेत ना, जी तुमचा सन्मान करतात, तुमच्याकडे कोण आहे यावर तुमची ताकद अवलंबून असते ना. तुमची माणसं तुम्हाला समजून घेतात, पडलात तर उभं करतात, साथ देतात. त्यांच्याकडून मिळणारी शक्ती आहे ना आणि तुमचं प्रेम आहे, तुमचं मन आहे, अधिकाधिक मजबूत होतं ना. म्हणून अपमान करणाऱ्यांपेक्षा प्रेम देणाऱ्यांवर जास्त वेळ खर्च करा. तुमची किंमत तुम्हाला ओळखणाऱ्या लोकांमुळे वाढत असते. म्हणून नकारात्मक लोकांच्या बोलण्यापेक्षा सकारात्मक लोकांचे शब्द महत्त्वाचे असतात, जे तुमचा सन्मानच करतात ना. म्हणून त्यांच्याशी तुमचं नातं मजबूत करा. अशा नात्यांनी आयुष्य सुंदर होऊन जातं. आपण कोणाला महत्त्व देतो हा आपल्या मनाचा आरसा असतं. जी माणसं तुम्हाला बळ देतात ना
त्यांच्यासाठी वेळ काढा. मग उरलेल्यांना आपोआप तुम्ही मागे टाकू शकाल. उगाच नको त्या लोकांचा विचार करत बसू नका. जिथे प्रेम आणि आदर आहे ना, तिथेच आपण थांबावं. जिथे प्रेम आणि आदर नसेल ना, तिथली संगत आपण सोडून द्यावी. आणि जर त्याच्यातही आपली मनाची स्थिती द्विधा होत असेल, तर एकदाच कठोर भूमिका घ्या आणि म्हणा, काही लोकांना गप्प बसणं जमत नाही, सौजन्य कळत नाही. अशा वेळी एकदाच कठोर भूमिका घेणं गरजेचं असतं. आता पुरे झालं, आता सहन होत नाही, असं ठाम बोलणं आहे ना, अशा वेळी उपयुक्त ठरत असतं. हे बोलताना आवाज मोठा नाही, पण भूमिका मजबूत असावी. कधी कधी समोरची व्यक्ती आपलं हे रूप पाहून ऐकून गुपचूप मागे सरकतो. त्यांना कळतं की आता तुमचा संयम संपलेला आहे. तुम्ही एकदाच जोरदार विरोध केला ना, की समोरचा कायम ते लक्षात ठेवतो. कठोर भूमिका म्हणजे वाद आहे का बरं? अजिबात नाही. ती तुमची मर्यादा आहे. लहान सहान अपमानसुद्धा थांबतो ना, जेव्हा तुम्ही आता पुरे म्हणता. तुमची ही भूमिका तुमचा सन्मानच वाढवते ना. लोक तुम्हाला बरोबर ओळखतात आणि भविष्यात जपूनच बोलतात ना. म्हणजे समोरच्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल भीतीयुक्त आदर निर्माण होतो. एकदाच कठोर व्हा आणि बरोबर धडा शिकवा. म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा. मग एकदाच अचूक उत्तर द्या. अपमान झाला की काय करू आणि काय नाही असं आपल्याला वाटत असतं. आपल्या मनाला सहन होत नाही. भांडण होईल की काय, आता अश्रूंचा बांध फुटेल की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. पण प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याची गरज नसते. काही वेळा ही वेळच अशा परिस्थितीला योग्य उत्तर देत असते. तुम्ही थांबलात म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं नाही, तर तुम्ही स्वतः विचार करणारे आहात, संयमी आहात. कधी बोलायचं, कधी गप्प राहायचं हे समजणंही फार खूप चांगलं आहे ना. म्हणून अपमान करणारी व्यक्ती जेव्हा स्वतःच एका क्षणी चुकीच्या परिस्थितीमध्ये अडकते, तिथे तुम्ही दिलेलं एक छोटंसं उत्तर तिला धडा शिकवून जातं ना. म्हणून उत्तर देताना तुमचा आवाज शांत ठेवा, पण शब्द जोरदार असू द्या. त्या क्षणी तुम्ही तुमची ताकद दाखवता. यात ओरडणं नाही, तर संयमच असतो ना. म्हणूनच शांतता आणि योग्य वेळ आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. तेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. म्हणून अपमान करणारी लोक आहेत ना, आयुष्यात कधीच संपणार नाही. पण त्यांना कसं उत्तर द्यायचं हे शिकणं ही तुमची खरी ताकद आहे. म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं हे सर्वात मोठं काम आहे ना. म्हणूनच शांतता, ठामपणा, स्वाभिमान आणि योग्य भूमिका यानं तुम्ही कोणालाही उत्तर देऊ शकता. वाद घालून नाही, पण विचारपूर्वक बोलून तुम्ही समोरच्याला धडा शिकवू शकता. अपमान करणाऱ्यांना तोंड देणं म्हणजे त्यांच्यासारखं होणं नाही. तुमची शैली वेगळी, तुमची पातळी वेगळी असावी. जी माणसं तुमची किंमत ओळखतात त्यांच्याजवळ राहा. तुम्ही कसं वागता त्यावर लोकांचं बोलणं बदलतं. अपमान करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी विचारानं मोठं व्हा. तुमचा सन्मान तुमच्या हातामध्ये आहे, तो कधीच सोडून देऊ नका. पण आपण करतो काय बरं? या क्षणिक पैशासाठी आपला सन्मान धुळीस मिळवतो. या क्षणिक पैशासाठी आपली इज्जत धुळीस मिळवतो. म्हणजे आपल्या जीवनाचं मूळ पैसा आहे का बरं? जर तुम्ही एक दृष्टीनं जर विचार केला ना, की बघा आपण या देशामध्ये, या पूर्ण जगामध्ये कितीतरी श्रीमंत लोक पाहिली. आपण अंबानी पाहिले, वेगवेगळ्या मुकेश अंबानी, अनिल अंबानी, म्हणजे जो अंबानी परिवार आहे ना, बघा किती श्रीमंत आहे बरं. म्हणजे तो श्रीमंत पैशाने आहे, पण मनाने आहे का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करा. बघा तुम्हाला हे उत्तर मिळेल ना. म्हणजे त्यांच्याकडे एवढा पैसा आहे म्हणून ते समाधान विकत घेऊ शकतात का बरं?
अजिबात नाही ना. म्हणून मनाने विचार करा, भक्ती मार्गामध्ये या, नामस्मरण करा. दत्त गुरूंची कृपा तुमच्यावर कधी होईल ना, आणि तुमचा संसार सुखाचा होऊन जाईल. तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही म्हणताय की मी एवढी भक्ती करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, पण तो विचार करू नका. सर्व भगवंतावर सोडून द्या. तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.